नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ठरले तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता पूर्णा आजीने कशा पद्धतीने सायलीचा नातसून म्हणून स्वीकार केलेला आहे, त्याच वेळेला श्रावणी सोमवारच्या व्रताला काय मोठा तमाशा रविराज येऊन करणार आहे तेच आपण या भागात पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया। खरं तर प्रिया जी आहे ती आता अजूनही जेलमध्येच असते आणि तिला जेलमध्ये असताना जी काही साक्षीने मारहाण केलेली असते त्याबद्दल तिने प्रतिमाला सांगितलेलं असतं, पण प्रतिमासुद्धा तिला या सगळ्यातून बाहेर काढू शकणार नसते, कारण अर्जुनने 7 वर्षाची शिक्षा व्हायला हवी आणि जामीनसुद्धा व्हायला नको असं कोर्टाकडे आदेश केलेला असतो आणि त्यामुळे प्रतिमासुद्धा या सगळ्यात काही करू शकणार नसते। दुसरीकडे प्रतिमाला आता जे काही प्रियाचं बोलणं असतं ते सगळं काही आठवत असतं, कारण प्रियाने सांगितलेलं असतं की इथे मला खूप जास्त त्रास होत आहे आणि माझी चूक झाली आहे, मला इथून बाहेर काढा प्लीज, मी विनवणी करते आणि जर मी इथे राहिले तर माझा जीव लवकरही जाऊ शकतो, हे सुद्धा प्रतिमाला प्रियाने सांगितलेलं असतं। त्यामुळे प्रतिमाचा जीव आता नुसता वर खाली होत असतो। प्रतिमा जी आहे ती आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते। रविराजांना घरी येऊन प्रतिमा घडलेला प्रकार सांगत असते। खरं तर रविराजसुद्धा प्रतिमासोबत गेलेले होते, पण मुलाखतीला जेव्हा प्रियासोबत ती भेटण्यासाठी गेली होती तेव्हा प्रतिमा एकटीच गेली होती, रविराज बाहेर उभे होते। त्यानंतर घरी आल्यावर रविराज, प्रतिमा, नागराज हे सगळेच जण बोलत असतात। त्याच वेळेला प्रतिमा घडलेला सगळा प्रकार म्हणजेच प्रिया रडत होती, प्रियाला साक्षीने तिथे मारहाण केली आहे आणि प्रियाचे खूप जास्त हाल होत आहेत जेलमध्ये सुद्धा, हे सगळं काही आता रविराजांना खरं तर प्रतिमा सांगते। प्रतिमा जेव्हा हे सगळं सांगते तेव्हा रविराजांच्या मनाला खूप जास्त त्रास होतो। रविराजांना असं वाटत असतं की माझ्या तन्वीला खूप जास्त त्रास होत आहे आणि बिचारी हे सगळं काही कसं सहन करत असेल। इथे मात्र रविराजांना खूप जास्त वाईट या गोष्टीचं वाटत असतं की अर्जुनने ही सगळी गोष्ट माझ्याशी आधी बोलायला हवी होती आणि मग या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायला हवा होता, मी नक्कीच त्याला काहीतरी सोल्युशन दिलं असतं, पण ज्या पद्धतीने अर्जुनने माझ्या तन्वीला या सगळ्यात अडकवले ना, त्यामुळे रविराज प्रचंड भडकलेले असतात। प्रतिमाला सुद्धा आता प्रियाला भेटून आल्यानंतर त्रास होत असतो, कारण प्रियाची झालेली अवस्था, प्रियाच्या तोंडावर उठलेले ते व्रण आणि या सगळ्यामुळे तिला खूप जास्त त्रास होत असतो आणि त्यामुळे सतत प्रियाचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर येत असतो, त्यामुळे प्रतिमाला खूप जास्त त्रास होत असतो। दुसरीकडे पाहायला मिळतं खरं तर नागराज जे असतात ते सुद्धा आता विचारू लागतात की या सगळ्याबद्दल काय झालं आहे, म्हणजेच आपली तन्वी ठीक तर आहे ना, कारण तन्वीवर किती आरोप केले गेले, बिचाऱ्या तन्वीची काही जास्त चूक नसताना सुद्धा तन्वीला या सगळ्यामध्ये ओढलं गेलं, तन्वीला चोर ठरवलं गेलं, ते सुद्धा सगळ्यांच्या समोर। तेव्हा सुद्धा सुभेदार कोणीही काही बोलले नाही असं देखील आता नागराज रविराजांना बोलत असतात। त्यावर रविराज सुद्धा खूप जास्त संतापलेले असतात। दुसरीकडे पूर्णा आजी आणि अस्मिता बोलत असतात। अस्मिता पूर्णा आजींना बोलत असते की जे काही झालं ना ते योग्यच झालं। पूर्णा आजी म्हणतात की हो, जे व्हायला हवं होतं ते बरोबर झालंय, खरं तर हे सगळं काही आधी व्हायला हवं होतं, पण या सगळ्याला खूप जास्त उशीर झालेला आहे। पण अर्जुनने कोर्टात ज्या पद्धतीने सगळी दिशा बदलून टाकली ती खरंच वाखाणण्याजोगी होती, कारण मला असं वाटत होतं की कुठेतरी प्रिया या सगळ्यामध्ये खुणी आहे की काय, पण प्रिया या सगळ्याला सपोर्ट करत होती, आपल्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन। ही गोष्ट किती चुकीची आहे, म्हणजे इतके दिवस ती आपल्या घरात राहून सुद्धा आपल्या सगळ्यांना फसवत होती, ही गोष्ट किती मोठी आहे असं देखील पूर्णाची अस्मिताला बोलत असतात। अस्मिता सुद्धा या सगळ्या टेन्शनमध्ये असते। दुसरीकडे आता पूर्णाजी ठरवतात की नाही, सायलीवर आपण विनाकारण आरोप केले, सायली किती चांगली आहे हे सुद्धा आता त्यांना कळून चुकलेलं असतं, म्हणजेच तन्वी नेहमीच सायली विरोधात पूर्णाजीचे कान भरायची आणि म्हणूनच पूर्णाजींना असं वाटायचं की सायलीचीच खरं तर या सगळ्यात चूक आहे। पण सायली हिचा मुख्य स्वभाव आणि सायलीची जी काही चालढाल असते ही सगळी काही जेव्हा आता पूर्णाजींना कळते तेव्हा पूर्णाजी ज्या असतात त्या मात्र आता घरातल्या सगळ्यांच्या समोर एक निर्णय घेत
येतात आणि लगेचच सायलीला पुढे बोलवतात. सायली जी असते ती म्हणत असते की काय झालं आहे पूर्णाची, माझी काही चूक झाली का? पण पूर्णाची आता सायलीचं कौतुक करत म्हणत असतात की नाही ग सायली. खरं तर सायली हे शब्द ऐकूनच सायलीचे कान तृप्त झालेले असतात, कारण आतापर्यंत सायलीला तिच्या नावाने पूर्णाची हाक मारत नव्हत्या तर अर्जुनची बायको असं म्हणत होत्या. त्यामुळे कुठेतरी वाईट मनाला अजूनही सायलीला वाटत होतं. पण आता जेव्हा सायली पूर्णा आजी जेव्हा प्रेमाने हाक मारतात तेव्हा खरं तर त्यांचं मन एकदम भरून आलेलं असतं आणि सायलीच्या डोळ्यात देखील अश्रू दाटून आलेले असतात. दुसरीकडे पूर्णाजी म्हणतात की खरं तर घरात आपल्या जे काही झालं म्हणजेच तन्वीला योग्य ती शिक्षा मिळाली ते एका अर्थी बरंच झालं, कारण तिने आपल्या घराण्याचं नाव हे धुईस मिळवलं आहे. आपण तिच्यावर किती विश्वास ठेवला, आपणच काय रविराजांनी सुद्धा किती विश्वास ठेवला आणि आपण डोळे झाकून विश्वास ठेवला, तिला घरातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण तिने आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी त्या महिपतला आणि साक्षीला सांगून आपल्या विरोधात कान भरले. आणि आता या लास्टच्या क्षणाला जेव्हा तिची चूक कळली तेव्हा ती आपल्याकडे आली होती आणि तेव्हा ती आपली माफी मागत होती. हे कितपत योग्य आहे मला तुम्हीच सांगा, कारण मला तर वाटतं की त्या मुलीला माफ करण्यास एवढी पण ती मुलगी नाही आहे. इतक्या नीच पातळीची खाली गेलेली मुलगी आतापर्यंत मी पाहिली नव्हती असं देखील पूर्णाची आता म्हणत असतात. पूर्णाजी जेव्हा हे सगळं काही बोलतात तेव्हा कल्पनाला सुद्धा पूर्णाजींचं म्हणणं पडतं. कल्पना सुद्धा म्हणत असते की बरोबर बोलताय तुम्ही पूर्णाजी, कारण आतापर्यंत आपण तन्वीला खूप जास्त सपोर्ट केला, तिच्यावर विश्वास ठेवला, तुमच्यापेक्षा जास्त माझा तिच्यावर विश्वास होता. मला पूर्ण खात्री होती की आपली तन्वी असं कधीच करणार नाही, पण आज ती इतकी खोटी वागली ना, एकावर एक खोटं बोलली, एकही नाही तर अनेक वेळा खोटं बोलली. अर्जुनची बायको तर फक्त एकदाच खोटं बोलली तर त्याचा मला इतका त्रास झाला होता, पण आता जेव्हा तन्वी इतकं खोटं बोलली तेव्हा मला किती त्रास होत असेल ना, तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही असं देखील कल्पना आता बोलत असते. दुसरीकडे अश्विन जो आहे तो म्हणत असतो की तुम्हा सगळ्यांना माझीच बायको दोषी दिसते, तुम्हाला पहिल्यापासूनच तिच्यामध्ये चुका शोधत होतात तुम्ही, पण आता तुम्हाला निमित्तच मिळालंय म्हटल्यावर मी तरी काय बोलणार. त्यावर आता पूर्णाजी सुद्धा शांत बसत नाही आणि पूर्णाजी आता खूप काही सुनावतात आणि त्याला म्हणू लागतात की आता बस झालं, आता इथून पुढे तुझं मी एकही शब्द ऐकून घेणार नाही. समोर असलेल्या सायलीची पूर्णाजी हात धरून माफी मागत असतात. पूर्णाजी सायलीला म्हणत असतात की आतापर्यंत मी तुझ्याबरोबर खूप वाईट वागले, तुला घालून पाडून बोलले, मला माहिती आहे तू अर्जुनची बायको म्हणून मी सतत तुला हिणावलं. खरं तर अर्जुनचं लग्न सुद्धा मध्यंतरी मी तन्वी सोबत लावणार होते, कुठेतरी माझीच चूक होणार होती, पण नेमकं तुझं आणि अर्जुनचंच लग्न झालं. हे एका अर्थी आता मला वाटते की ते बरं झालं, नाहीतर तन्वीला या घरात मी सून म्हणून अर्जुनची बायको म्हणून आणलं असतं ना तर खरंच माझं खूप मोठं नुकसान झालं असतं. आता झालंय माझं नुकसान की या घरची ती सून आहे म्हणून, पण ती अर्जुनची बायको नाही आहे ना, यातच मला खूप जास्त आनंद आहे असं देखील पूर्णाजी आता म्हणत असतात. पूर्णाजी आता सायलीला म्हणतात की गेल्या काही दिवसांमध्ये मी तुला खूप काही घालून पाडून बोलले, पण त्याची चूक आता मला समजते. नेहमीच आमच्या अर्जुनच्या पाठीशी ढाल पडून उभी राहिलेली तू, त्याची सहचारिणी अर्धांगिनी बनून नेहमीच तू त्याला सपोर्ट केलास. माझ्या अर्जुनला इतकं कधीच मी तडफदार झालेलं पाहिलं नव्हतं, पण आज जेव्हा मी कोर्टात समोरून त्याला ही सगळी केस लढताना पाहिलं ना, तेव्हा अर्जुनच्या अंगात जो काही जोर होता तो सगळा काही तुझ्यामुळे म्हणजे तुझ्याचमुळे त्याला लढण्याचं बळ मिळालं आहे असं देखील आता पूर्णाची सायलीला बोलून सायलीचं कौतुक करू लागतात आणि आजपासून तू माझी लाडकी नातसून आहे असं देखील तिला बोलतात. त्याबरोबर आता सायलीच्या डोळ्यात तर आनंद अश्रूच येतात, कारण सायली ज्या क्षणाची इतके दिवस आतुरतेने वाट बघत होती तो क्षण अखेरीस सायलीच्या समोर आलेला असतो आणि म्हणूनच सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आलेले असतात. दुसरीकडे अस्मिताला सुद्धा आनंद होतो. अस्मिता सुद्धा विचार करते की बरं झालं पूर्णाजीला सुद्धा सायलीचं महत्त्व कळलं, सायली कशी आहे काय आहे ते. एवढे दिवस अस्मिताला सुद्धा आता तन्वीचे खरे रंग दिसत होते, पण ती कोणासमोरही काहीच बोलू शकत नव्हती. पण आता मात्र अस्मिताने सुद्धा सगळ्यांसमोर तन्वीची कारस्थानं एक दोन तरी आणलेलीच असतात, त्यामुळे मात्र तन्वी ही किती वाईट आहे आता घरातल्यांना कळलेलंच असतं. त्यामुळे पूर्णाजीला सुद्धा आतापर्यंत सायलीशी जे काही वागलेली असते त्या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतो आणि म्हणूनच पूर्णाजी सायलीची माफी मागतात.
कडे कल्पनाला हे सगळं बघून धक्का बसलेला असतो की पूर्णाजीने एवढ्या लवकर सायलीला एक्सेप्ट तरी कसं केलं, ही गोष्ट ही आता कुठेतरी जी आहे ती त्यांना खटकत असते. परंतु आता पूर्णाजी या खरं तर मनाने खूप मोठ्या आहेत आणि त्यांनी स्वतःहूनच सायलीला माफ केलं. याचा अर्थ सायलीमध्ये कोणताही दोष नाही हे पूर्णाजींना कळते, पण माझं मन अजून मानायला का तयार नाही असा विचार कुठेतरी कल्पना करते. पण सायली आणि पूर्णाजीचं बॉन्डिंग हे पुन्हा एकदा छान झालेलं असतं. म्हणूनच अर्जुनचे डोळे सुद्धा पाणावलेले असतात, कारण सायलीच्या डोळ्यात अश्रू असतात. मग आता अर्जुन सुद्धा तिच्याकडे त्या नजरेने बघत असतो आणि त्यामुळे त्याचे सुद्धा डोळे पाणावलेले असतात. त्याला सुद्धा खूप छान वाटत असतं की सायली आणि पूर्णाजीचं नातं हे पूर्वीसारखं झालेलं आहे म्हणून. दुसरीकडे आता पूर्णाजी कल्पनाला म्हणत असतात की कल्पना, सायली आणि अर्जुनचं जे काही लग्न झालं ते आपल्या मनाविरुद्ध झालं असलं तरी सुद्धा त्या लग्नानंतर आपण घरात एकही पूजा घातलेली नाहीये आणि आता श्रावण महिना सुद्धा सुरू झालेला आहे. तर मला असं वाटतं की सायली आणि अर्जुनच्या हस्ते या श्रावणी सोमवारी आपण नक्कीच पूजा घालू शकतो आणि आपण ही जेव्हा पूजा घालू ना तेव्हा आपल्या घरातलं जे काही संकट आहे ते दूर होईल. आधीच एक आपल्या घरातली पनवती तर निघून गेलेलीच आहे, पण आपण ही पूजा घातल्यानंतर आपल्या घरामध्ये यश, संपत्ती सगळं काही येईल आणि आपल्याला या सुखाची, या यशाची गरज आहे. आपल्या घरातलं नथदष्ट जे काही होतं प्रियाच्या रूपात आलेलं ते तर निघून गेलेलं आहे हे सुद्धा आता पूर्णाजीला वाटत असतं आणि म्हणूनच पूर्णाजीने कल्पनाला ताबडतोब गुरुजींना कॉल करायला सांगितलेला असतो आणि या श्रावण सोमवारी आपण ही पूजा करूया असं देखील सांगितलेलं असतं. त्यामुळे कल्पना देखील आता पूर्णाजींचं महत्त्व जे आहे ते पाळणारच असते. काही झालं तरी पूर्णाजींचा शब्द हा शेवटचा शब्द हा सुभेदारांच्या घरात असतो. त्यामुळे आता प्रतापांना सुद्धा खूप जास्त आनंद झालेला असतो की सायली आणि त्याचसोबत पूर्णाजींचं नातं हे पुन्हा पूर्ववत आलं हे बघून त्यांना सुद्धा खूप छान वाटत असतं. आणि जो काही निर्णय पूर्णाजीने घेतलेला असतो की घरात पूजा घालायचा तो सुद्धा त्यांना आवडलेला असतो, कारण घरातली जी मेन काळी दृष्ट होती ती काळी दृष्ट म्हणजेच प्रिया या घरातून निघून गेली आहे. तर आपल्यावर जे संकट टळलेलं आहे तर आपण घरात जी आहे ती पूजा घालावी असं सगळ्यांचं म्हणणं असतं आणि मग हे म्हणणं तर आता घरात सगळ्यांनाच पटलेलं असतं. खरं तर सायली जी आहे ती खूप जास्त खुश असते, कारण आता तिला हळूहळू सगळ्याच घरातलं एक्सेप्ट करायला लागलेली असतात. सुरुवातीला प्रताप, त्यानंतर अस्मिता, पूर्णाजी, त्यासोबत आता कल्पनाच राहिलेली आहे. तर कल्पना सुद्धा आपल्याला एक्सेप्ट नक्कीच लवकरात लवकर करेल यावर सुद्धा सायलीला पूर्णपणे विश्वास असतो. तर मधुभाऊंना सुद्धा सायली ही सुभेदारांची नातसून पुन्हा झाल्यामुळे त्यांना त्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. दुसरीकडे आता जी विमल असते ती तर सायलीचं कौतुक करत म्हणत असते की बाबा, एक स्वारी तर आज खूप जास्त खुशच दिसत आहे. म्हणजेच मला हे तर कळलेलंच आहे की तुम्हाला इतका आनंद झालाय हे तुम्ही शब्दात सुद्धा सांगू शकणार नाही आहात, बरोबर ना सायलीताई? सायली म्हणत असते की हो बरोबर विमल, आज मला इतका आनंद झालाय ना, मी काय करू, आनंदाने नाचू का असं मला झालंय असं देखील सायली आता म्हणत असते. सायलीचं आता पूजेचं आमंत्रण द्यायचं सुरू असतं तर तिला असं वाटतं या पूजेला प्रतिमा, रविराज यांना सुद्धा फोन करून बोलवावं. जरी त्यांच्या घरात सुद्धा वातावरण गरम असलं तरी सुद्धा नेहमीप्रमाणेच आपल्या कोणत्याही कार्यक्रमात आपण प्रतिमा आत्यांना बोलवतो तसं या कार्यक्रमाला सुद्धा प्रतिमा आत्यांना बोलवायला हवं असं सायलीला वाटतं. तर पूर्णाजीला सुद्धा हे म्हणणं पडतं. पूर्णाजी म्हणतात की तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे, तूच प्रतिमाला कॉल कर, कारण आम्ही कॉल केला तर त्यांना वाईट वाटेल. आधीच ते लोक त्या धक्क्यात असतील आणि मग आपण पूजेचं आमंत्रण दिलं म्हटल्यावर त्यांना थोडं वाईट वाटेल असं देखील आता सायलीला पूर्णाजी म्हणत असतात. तर पूर्णाजीला सायली म्हणते की तुम्ही काळजी करू नका. आता सायलीने प्रतिमा आत्यांना कॉल केलेला असतो. प्रतिमा आत्यांना सायली आधी त्यांच्या तब्येतीची चौकशी करते. सायलीला प्रतिमा आत्या सांगू लागते की हो आमची तब्येत बरी आहे, बोल ना तू का फोन केला होतास. त्यावर आता सायली प्रतिमा आत्याला म्हणत असते की घरात ना पूजा ठेवली आहे श्रावणी सोमवारला, मग तुम्ही सगळीजण या पूजेला या अशी मी इच्छा व्यक्त करत आहे. सायलीनेही म्हटल्यानंतर प्रतिमा मात्र म्हणत असते की तुला तर माहितीच आहे तन्वी जेलमध्ये आहे, त्यामुळे आमच्या इथे तरी वातावरण अजूनही सुरळीत झालेलं नाही. सतत आमच्या घरी टेन्शन हे असतंच, त्यामुळे
त्यामुळे पूजेला येणं कितपत जमेल हे माहीत नाही, पण तू बोलवलेस तर मी आणि सुमन यायचा नक्कीच प्रयत्न करीन. रविराज यांचं तर मी काही सांगू शकत नाही, कारण ते प्रचंड संतापलेले आहेत असं देखील आता कळलेलं असतं सायलीला. त्यामुळे सायली विचार करते की आपण काही चूक तर केली नाही ना, म्हणजेच तन्वीला आतमध्ये अडकवल्यामुळे आपल्या घरामध्ये हे काय चाललेलं आहे असं कुठेतरी सायलीला वाटत असतं. आणि ती अर्जुनसोबत हे बोलत असते. अर्जुनला ती सांगत असते की काय करायचं आहे, म्हणजेच बघा ना, आपण जे काही केलं ते योग्यच केलं. म्हणजे मधुभाऊंची सुटका केली, साक्षीला शिक्षा झाली, सोबत प्रिया खोटं बोलत होती म्हणून तिलाही शिक्षा झाली. पण रविराज काकांना या सगळ्याचा राग आलाय. तर सिनियरला मी माझ्या पद्धतीने समजवतो, तू काळजी करू नको, सिनियरशी मी एकदा बोलून घेईन असं देखील अर्जुन आता सायलीला बोलत असतो आणि सायलीला शांत करत असतो. त्यामुळे सायलीला सुद्धा अर्जुनचं म्हणणं पडतं. आता दोघंही जण विचार करतात आणि म्हणतात की उद्या पूजा आहे तर त्याची सुद्धा तयारी करायची आहे. आणि त्यानंतर दोघंही जण पुन्हा एकदा झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सायलीने पूर्ण तयारी केलेली असते आणि त्याच वेळेला पूर्णाजी सायलीचं कौतुक करत सायलीला म्हणत असतात की पूजेची तयारी तर उत्तम तू केलेलीच आहेस, मग आता पूजेसाठी तयारी तर झालीच आहे, तर आपण पटकन गुरुजी आले तर पूजा करून घेऊया. प्रतिमा येणार होती म्हटलं होतं ना, तर तेवढ्यातच प्रतिमा आत्या सुद्धा आता पूजेसाठी आलेल्या असतात. प्रतिमा आत्या आणि सुमन या दोघीही पूजेला आल्यामुळे पूर्णाजींना खूप जास्त आनंद झालेला असतो. तर पूर्णाजी प्रतिमा आत्यांना विचारत असतात की तुम्ही दोघीच कशा आल्या, रविराज नाही आले का? पण आता रविराजचा राग जो काही होता तो प्रतिमा आत्यांना पूर्णाजीला सांगून पूर्णाजीला दुखवायचं नव्हतं, म्हणूनच त्या सांगतात की नाही, त्यांना जरा काम होतं म्हणून ते नाही आले. तर सायलीला मात्र कळून चुकलेलं असतं की रविराज काका या पूजेला का आले नाही आहेत ते. तर सायली थोडी अस्वस्थ असते. पण आता सायली आणि अर्जुन सत्यनारायणाच्या पूजेला बसतात. श्रावणात ही पूजा करणार असतात आणि त्यामुळे सायली खूप जास्त खुश असते. लग्नानंतर सायली आणि अर्जुनच्या हस्ते ही पहिलीच पूजा केली जात असते. पूर्णाजीने हे सगळं घडवून आणलेलं असतं, त्यामुळे खरं तर अर्जुन आणि सायली खूप जास्त खुश असतात. आज देवा ब्राह्मणाच्या साक्षीने त्याचसोबत पूर्णाजींचा सुद्धा आशीर्वाद सायली आणि अर्जुनच्या पाठीशी असतो. म्हणूनच आता प्रतिमा आत्यांचे सुद्धा डोळे पाणावलेले असतात, कारण सायली अर्जुनला असं एकत्र बघून त्यांच्या मनाला सुद्धा कुठेतरी छान वाटत असतं. पण दुसरीकडे या पूजेत विघ्न घालायला आलेले रविराज मात्र घरात येऊन जोरजोरात ओरडू लागतात. त्याबरोबर सगळे सुभेदार कुटुंब रविराजांना म्हणतात की काय झालं आहे, कशाला इतके ओरडत आहात. रविराज म्हणत असतात की तुम्ही सगळी जण वा काय मजा करताय ना, म्हणजे तुम्हा लोकांना माझ्या तन्वीला जेलमध्ये टाकून आनंद मिळालाय. मग तुम्हाला एवढंच सगळं होतं तर सुभेदार कुटुंब जे तुम्ही आहात ते तुम्ही माझ्या मुलीला मिळून फसवलात. तुम्ही या घरात तिला सून म्हणून आणलं, हे सुद्धा धोकाधडी करून आणलेलं आहात वाटतं. हे सगळे आरोप रविराज पूर्णाजींना करत असतात, कारण जेव्हा रविराज यांनी आधीसुद्धा सांगितलेलं होतं की या घरात ती सून म्हणून आलेली आहे, ही गोष्ट त्यांना आवडलेली नव्हती, तरीसुद्धा तन्वीमुळे आणि म्हणजेच प्रियामुळे त्यांनी कसं कसं ॲक्सेप्ट केलेलं होतं. पण आता मात्र त्यांना प्रचंड राग आलेला असतो, कारण अर्जुनने पूर्ण विचार विनिमय करूनच प्रियाला या सगळ्या संकटात अडकवलेलं असतं, हे सुद्धा रविराजांना माहिती असतं. आणि म्हणूनच रविराज संतापून तिथे येतात आणि ते आता या सगळ्यांच्या आनंदावर विघ्न टाकायला आलेले असतात. कारण आता त्यांना असं वाटत असतं की माझी मुलगी या घरात नाही आहे तरी या लोकांना काहीच फरक पडत नाही आहे. ही लोक आनंदाने ही सगळी पूजा व्रतवैकल्य सगळं काही करतात आणि दुःख ही माझी मुलगी सहन करते, ते सुद्धा जेलमध्ये. कारण जे काही घडलेलं होतं, जेलमधली घटना, तिला त्रास देत होती साक्षी, हे सगळं काही आता रविराजांना माहिती असतं. आणि म्हणूनच रविराज या सगळ्याचा हिशोब मागण्यासाठी अर्जुनकडे आलेले असतात आणि अर्जुनला फैलावर घेतात. अर्जुनला म्हणत असतात की तुला हे सगळं करायचं होतं, म्हणजेच तुला माहिती होतं की प्रियाला सगळं सत्य माहिती आहे, तर आपण तिला माफीचा साक्षीदार बनवला असता आणि तिच्याकडनं सत्य बदवून तर घेतलंच असतं. पण तू त्यावेळेला मला काहीच सांगितलं नाहीस की तू कोर्टात नेमकं काय करणार होतास. त्यावर अर्जुन म्हणतो की बघा सिनियर, मला असं वाटतं ना की मी जे काही केलंय ना ते योग्य केलेलं आहे. त्यावर रविराज म्हणतात काय योग्य केले, म्हणजे माझ्या मुलीला फसवायचं हे तुमचं आधीपासूनच प्लॅनिंग ठरवलेलं होतं का? म्हणजे या घरात जेव्हा ती आली तेव्हा तुम्हाला या घरात ती हवी होती आणि आता तुम्हीच तिला
बाजूला केलेत आणि वर आनंदात सगळ्या पूजा वगैरे सगळं करताय, पार्टी करताय. काही चाललंय काही तुमचं नेमकं? अर्जुन म्हणत असतो की बघा सिनियर, काय आहे ना, मी आधी सुद्धा 2 वेळा विचारून झालं होतं प्रियाला, पण तरी सुद्धा वारंवार ती खोटं बोलत होती. तुम्हाला सुद्धा चांगलंच माहिती असेल, तुम्ही सुद्धा विचारायचा प्रयत्न केलाच असेल ना तिला. त्यावर रविराज म्हणतात की हो, मी केला होता प्रयत्न. मग आता सिनियर, तुम्ही जर प्रयत्न करून ती तुमच्या समोर जर बोलली नव्हती तर तिला कोर्टात अशी सगळे प्रश्न विचारून मला तिला अडकवायचं होतं आणि तेव्हाच तर एखादा गुन्हेगार त्याचा गुन्हा कबूल करतो हे तुम्हीच मला शिकवलं आहे ना. आणि ज्या पद्धतीने तुम्ही मला शिकवले त्याच पद्धतीने मी हा फॉर्म्युला यूज केलाय. माझं कुठे चुकलं असं मला वाटत नाही. त्यावर रविराज संतापतात आणि रविराज म्हणत असतात की तू जे काही केलंय ना तुझ्या वकिली डोक्याने ते तर योग्यच केलंयस, पण या सगळ्यामध्ये माझ्या तन्वीला विनाकारण अडकवलं गेले. मी तुम्हा सुभेदारांना कोणालाच सोडणार नाही, कारण आज माझ्या मुलीला जो त्रास होतोय ना मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला आहे. बिचारी माझी मुलगी तडफडते अक्षरशः, पण तुम्हाला त्याचं काहीच नाही. तुम्ही या सगळ्याचा आनंद साजरा करताय याचंच मला दुःख होतंय. पूर्णाची तुमच्याकडनं सुद्धा ही अपेक्षा नव्हती असं देखील आता रविराज जे असतात ते बोलत असतात. पूर्णाजी म्हणतात की रविराज तुम्ही हे काय बोलताय, परंतु रविराजांना आता सुभेदारांच्या घरात एकही क्षण थांबायचं नसतं. वर प्रतिमाला सुद्धा सांगतात की तू सुद्धा इथे थांबायची गरज नाही आहेस, चल माझ्यासोबत. आणि या घरातल्यांसोबत आपल्याला आता कोणताही संबंध ठेवायचा नाही. अक्षरशः सुभेदारांसोबतचे सगळे संबंध संपवून खरं तर रविराज आता तिकडनं निघालेले असतात. सायली त्यांना थांबवायचा प्रयत्न करत असते. सायली जी आहे ती म्हणत असते की प्लीज रविराज काका ऐकून घ्या, समजून घ्या, काही गोष्ट आहे ती. पण आता रविराज एकही शब्द ऐकायला तयार नसतात. रविराज म्हणतात की नाही, तू काहीच बोलू नकोस, मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे. तू जरी काहीतरी बोलली असतीस ना कोर्टात तर अर्जुनने तुझं ऐकलं असतं, पण नाही, तुला सुद्धा तन्वीला या सगळ्यात अडकवायचं होतं. तन्वी तुम्हा सगळ्यांना या सुभेदारांच्या घरात नकोच होती आणि त्यामुळे तुम्हाला तिचा काटा काढायचा होता, तर तिला 7 वर्ष जेलमध्ये सळवण्यासाठी तुम्ही ही सगळी युक्ती केलेली आहे. पण मी जास्त दिवस माझ्या मुलीला जेलमध्ये ठेवणार नाही, नक्कीच मी तिची सुटका करेल, काही करावं लागलं ना मला तरीही चालेल, असं देखील आता रविराज सायलीला म्हणत असतात. सायली अगदी पार गाडीपर्यंत गेलेली असते आणि प्लीज रविराज काका थांबा असं विनवणी करत म्हणत असते. पण रविराज काही ऐकायला तयार नसतात. रविराज गाडी घेऊन तिकडनं निघून जातात. पण आता सायलीला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. सायली विचार करते की आता या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा. म्हणजे सायली विचार करत म्हणते की आता पुन्हा एकदा सुभेदार आणि त्याचसोबत किल्लेदार हे कुटुंब एकत्र कसं आणायचं, काय करायचं, हा सायलीसमोर मोठा प्रश्न असतो. कारण प्रतिमा आत्या या सुद्धा तिच्यापासून दुरावलेल्या असतात, त्यामुळे तिला मनाला खूप जास्त वेदना होत असतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.